आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूजला सबस्क्राईब करा. और सॉफ्ट कॉर्नर कुणाविषयी आहे? उद्धव का राज? नाही, मी स्पष्ट सांगतो ना त्याच्यात. असं आहे की बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर शिवसेनेला सांभाळणं आणि BJP बरोबर पण कित्येक वेळा काडीमोड झाला त्यांचा. 2014 साली सुद्धा स्वतंत्र सगळे लढले. अशा परिस्थितीत सुद्धा उद्धव ठाकरेंनी जे आपलं कर्तृत्व जे सिद्ध केलेलं आहे हे तुम्हाला नाकारता येणार नाही. बरं, मंजूर आहे मला. बाळासाहेब ठाकरेंच्या वेळेला त्यांच्याकडे एक प्रचंड असा मोठा तोफखाना होता. दत्ताजी साळवी, मनोहर जोशी, छगन भुजबळ, सुधीर जोशी, नवलकर, दादा कोंडके, असा सगळा तोफखाना होता. आणि त्यामुळे जी झटकन जी शिवसेना वाढत गेली, लढत गेली. मला असं वाटतं बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर मी पण बाहेर पडलेलो, राज ठाकरे पण बाहेर पडलेले, ते नारायणराव राणे बाहेर पडलेले, काही मंडळी जे दिवंगत झालेली. हे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये, कारण ती पहिली पिढी ती पिढी जी आहे थोडी मागे पडली. आणि अशा वेळेला नवीन कार्यकर्त्यांना घेऊन, नेत्यांना घेऊन उद्धव ठाकरे यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. मी तुमच्याशी त्यामुळे मला असं वाटतं की मला त्यांच्याबद्दल अधिक औत्सुक्य म्हणा, प्रेम म्हणा, जे काय असेल ते. अर्थात राजबद्दल सुद्धा आहेच. हो, तर तुम्ही त्यांना अंगावर मी केळवलेलं दोघे पण जे आहेत, मी दोघांना लहानपणापासून मी पाहतो आहे काय, आणि दोघांवर प्रेम आहे. परंतु ज्यांनी जे आहे पक्ष जे आहे अजून, आणि या सगळ्या संकटात यांचं नाव गेलं, यांचं त्या निशाणी गेली, असं असताना सुद्धा त्या धैर्याने ते उभे राहतात, बोलतात. आपण त्याचं कौतुक केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि प्रत्येक जणांकडून काहीतरी घेण्यासारखं असतं. सर्वस्व गमावल्यानंतर सुद्धा एक मनुष्य, एक व्यक्ती उभा राहतो आणि हजारो लाखोच्या सभांसमोर बोलतोय. हे सोपी गोष्ट नाही. एखादा मनुष्य जो आहे ना,